पण त्याच्याबद्दल थोडी माहिती मिळाली पर्सनली मला सांगेल काय काय केलं. तो सापडणार तो म्हणजे नाम कोणतं आहे 307 प्रदेश आहे त्याच्यावर 307 एक वर्ष 5-6 महिन्यात फरार होतो अजून त्यातही सापडला त्यात नाही म्हणजे पूर्वी सापडलेला नव्हता त्याच्यात 7-8 गुन्हे असतील 8 गुन्हे 307 मध्ये फरार आहे 307 मध्ये फरार आहे 307 मध्ये पण मिळालेलं नाही या गुन्ह्याचा स्टॉपच नाही धरत तर कशाला रोजच आता काय मध्ये पहिलं पोलीस स्टेशनला 50 कर्मचारी कमी 50 कर्मचारी लागतात नियमन. इथं काही 10-15 जणांवरच 84 गाव आहेत गाव मोठं आहे तालुका लय मोठा आहे हे 10-15 जणांवरच आमचा तालुका आहे हावडा तालुका आहे आता केरला किमान आम्हाला 50 कर्मचारी लागतात तेव्हा ही कसं तरी आटोक्यात येतो. आणि हे आता फक्त 10-15 जणांवर आपलं त्याच्यात 5 इकडं 5 इकडं 5 सुट्टीवर असतात कर्मचाऱ्यांना त्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत. या ठिकाणी पोलिसांसोबत संवाद साधतायत, संपूर्ण माहिती जाणून घेत आहेत. संबंधित आरोपी आल्याच्या नंतर काही पोलिसांची लगबग वाढते अशा पद्धतीने मसाजोगकारांची काय केलं निक्षून सांगितलं जे ऑन ड्युटी असतात गार्ड त्यांना सांगितलं जर का मला मी ऑन कॅमेरा बघणार ऑन कॅमेरा पण चालू आहे मी याचं जर बघितलं आणि जर दिसलं कोणी तुम्हाला सोडलं किंवा तुमच्यातलं कोणी त्याच्याशी बोलत असला तर मी अजिबात सोडणार नाही काढून घेणार निक्षून सांगितलं तेव्हापासून अजिबात बंद आहे. त्यांनी सुद्धा यांच्या कामाबद्दल समाधान मसाजोगकारांना कोणीच एक पण माणूस मानला नाही साहेबाला काम करायला अडचण करायला जे काम त्यांना अडचण करतील त्यांना वाटलं ते नियुक्ती करू शकतात. साहेबांना तेवढा अधिकार आहे. तुमच्या अंतरित विषय फक्त कर्मचाऱ्याच्या कामाने कर्मचारी जास्त पाहिजे जेवढी लागते एक्स्ट्रा दिला साहेबांनी सांगितले साहेब देणार आहे तुम्ही याच्यामध्ये भारूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यावरती FIR काय झाला 307 ऑफिस दाखल पकडले किती पकडले आरोपी किती होते दोन्ही आरोपींना अण्णा पकडले अल्पवयीनची जामीन लगेच अल्पवयीन म्हणजे तो किती वर्ष मग त्याची जामीन पोलिसांनी होऊन द्यायला नको होती. कोण येते सुप्रीम कोर्टाचं एक डिरेक्शन आहे 17 वर्षाच्या पुढील जर आरोपी असेल तर त्याला ॲडल्ट ट्रीट करावं अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहे. त्या जर तिथं मांडल्या तर त्याची जामीन कॅन्सल होऊन जाईल. जर त्यानं खतरनाक गुन्हा केला खतरनाक खतरनाक डायरेक्ट मारले त्याला. तू फक्त संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो म्हणून मारला. कारण काहीच नाही. ऐका ना
हॅलो नमस्कार असं आहे साहेब त्या एक आरोप पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासोबत सुरेश धस हे चर्चा करत आहेत. देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर आता धस पोलिसांच्या भेटीसाठी आता पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.